आणि कृष्ण हातावर इंदापूर अशी कुस्ती लागते। त्यानंतर 70 किलो राखी विभाग तयार राहा। अभिषेक जाधव मुळशी आणि हर्षद खरतरे इंदापूर। 74 किलो सागर वाकोडे बारामती लाल पट्टी आणि हर्षद घोलप खेड निळी पट्टी। उद्योजक रत्नदीप निंबाळकर त्याचप्रमाणे युवा नेते अमोल धर्मावत यांचे या ठिकाणी त्यांचं स्वागत। एक बाल गटातली 40 किलोची फायनल चालू आहे। पृथ्वीराज डोंगरे लाल कास्टो मधला खेड तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा सचिन डोंगरेंचा चिरंजीव आणि दीपक डोंगरेंचा पुतण्या तर निळा कास्टो प्रदान केलेला ओम घोडके इंदापूर तालुक्यातला 5-0 असा गुण फलक आहे। दत्तात्रय ढोकर त्याचप्रमाणे उपसरपंच विजय शेट्टी आपल्या या ठिकाणी त्यांचं स्वागत। 74 किलो वजन गटातील फायनलचे पहलवान आपण तयार राहा। 74 नंतर 79 किलो वजन गट या स्पर्धेसाठी पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाचे पदाधिकारी राम माजुरे मामा हुकूम आपण उपस्थित करत हे कुस्ती मैदान आपल्या सहर्ष स्वागत करते। राम माजुरे मामा विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाचे पूजिता आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतात। सुंदर बसरा करण्याचा प्रयत्न 40 किलोमीटर 44 किलो राजगावच्या लाल कास्टो रुद्रप्रताप शाहू निळा कास्टो तयार राहा। 65 किलो वजन गट वेल्ला विरुद्ध इंदापूर अशी चाललेली चुरशीची कुस्ती। पूर्ण बलक लाल 2 निळा 6 बापरे बाप 7-2 असा गुणफलक आहे। लाल 7 निळा 2 बरा बाल गटाची चुरस चालू आहे। समाराष्ट्र कुस्ती चालू आहे मोठ्या कडावरती सदाला कुस्ती करा। सरपंच म्हणून धनराजी घरे आकडा प्रमुख संजयजी दाभाडे सर सरपंच सौरभ बोरकर आणि कंट्रोलर सोमप्रकारे पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संस्था प्राध्यापक दिनेशजी गुंड सर ज्यांचा पहिला आणि दुसरा नंबर होतो त्यांनी डायरेक्ट स्टेजवर दिवस बक्षीस करण्यासाठी गुप्त सरांना विनंती चालू झालेला आहे। आपल्या कडेवरती अतुल प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्ती संस्था छत्रपती पुरस्काराचे मानकरी दिनेशजी गुंड सर अतुल नियमानं बांधलेले कंट्रोल नाहीये। चॅलेंज 1 रेडनी चॅलेंज केलंय ना। चॅलेंज कोणी केलंय? ब्ल्यूने।
इकडे 40 किलोमध्ये पृथ्वीराज डोंगरे खेड तालुका प्रथम क्रमांक, औडके इंदापूर द्वितीय क्रमांक. 65 किलो वजन गटातील काचेची टक्कर. गुणफलक लाल 2 निळा 6. वेल्ला विरुद्ध इंदापूर. सोन्याकाळी पुढची कुस्ती लावण्यासाठी मागच्या आकड्यावरती यायचे. त्याप्रमाणे पहिल्या दत्ता डोंगरे चिंचेच्या तळवीच्या बळात आता पुढची कुस्ती लावण्यासाठी मागच्या आकड्यावरती यायचं. जवळपास नंतर 48 किलो वेदांत मानकर हवाली नव कष्टमध्ये तयार राहा. काही तांदूळकर डावा नव्या कष्टमध्ये तयार राहा. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा वसंतरावचा सुपारा साहेबराव शंकरराव भांडेकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुण्याला कुस्तीगीर तरुण संघाच्या मदतीने संपन्न होती. वाढवण्याच्या स्पर्धार्थ काय होतं तर स्पर्धकांच्या समाजाला काहीतरी आदर्श काम करायचं. वाढवण्याच्या स्मरणाच्या स्पर्धेच्या रूपाला खऱ्या अर्थानं पुत्र झाला असा होता त्याचा प्रियरती असे बाळासाहेब बांदेकर असा पुत्राने अशोक होता. कोणी कन्या पुत्र होती साठी परमेश्वराला हवा होता अशी संतती जन्माला बाळासाहेब बांदेकरांच्या रूपाने ती जन्माला आलेली आहे. आपल्या वडिलांच्या स्पर्धार्थ एवढी मोठी पुणे जिल्हा निवडणूक कुस्ती स्पर्धा घेतात. समाजाला काहीतरी आदर्श देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होते. धन्यवाद बाळासाहेब. सर्व सहकारी. मध्यांतर दरम्यान 30 सेकंदाची विश्रांती. गुणफलक लाल 4 निळा 6. गणेश मोहन शिवाजी दगडे आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे रामभाऊ मांजरे आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2-4 लाल 3 निळा 4 असा गुणफलक आहे. इकडे 65 किलोच्या फायनलला पुन्हा इंदापूरचा खेळ. पुन्हा एकदा फायनल. अगोदरची फायनल पण इंदापूरचा खेळत होती. आता पण इंदापूरचा खेळ आहे. गर्दन खेळ माती विभागातील कुस्तीमध्ये एकेरी पटाला खेड तालुक्याचा आणि कुस्तीचा जुना नातं आहे. जसं सातारा, सांगली आणि कोल्हापूरचं योगदान आहे तेवढंच पुणे जिल्ह्याचं योगदान आहे. महाराष्ट्राचा ऑलिम्पिकचा कुस्तीचा इतिहास उघडत आहे. 1920 ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी पुलकर सुद्धा कोल्हापूरचे होते तर छोटी लावले पुण्याचे होते. 1948 लंडन होते. उत्तर प्रवेश आणि काचेबाबाने तो सातारचे बघा 1952 हेल्सिंकी होते. काचेबा जाधव सुरेंद्रराव केडी मान्य मास्टर कोल्हापूर. 1956 मेलबोर्न ऑलिम्पिक खेड तालुक्यातील भवनगाववर असतात. 1964 टोकियो ऑलिम्पिक हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपत बांधवकर आणि बंडासाठी नेत्रेकर. 1972 मुनीज ऑलिम्पिक पश्चिम जर्मनीची राजधानी ऋतुवेद हरिश्चंद्र कुराळकर होता आणि पुण्यातले मावळ तालुक्यातील शैलेंद्र मारुती अडकर. 2012 लंडन ऑलिम्पिक नरसिंग यादव असे 13 जण आतापर्यंत महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकला सहभागी आहेत. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिजित